सखी मेवणी झाली म्हणून काय बायकोच मागावा, घरचा दिवा झाला म्हणून काय आकाश बघावा, देव अंगा आला म्हणून जगाला दाखवू नये. बर का, तो आपल्यापैकी ठेवा. मग असा बाळू बाळू मामाचा चमत्कार आहे. बाळू मामा काही साधा देव नाही, इंगळ आहे. इंगळ इंगळ म्हणजे इष्ट्यासारखा. हो, बाळू मामा देव काय सोपा नाहीये. ज्यांना समजला ही कृपा कोणाची, बाळू मामाची. इथं कुत्रा येत नव्हतं. ही कृपा कोणाची, जिथं बाळू मामाच्या वाडा जाईल, बघा जाईल, तिथं बाळू मामाची यात्रा भरती. आजारी कुठे बी तुम्ही असे 1 2 3 4 5 नाही, 19 पालख्या आहे. किती आहे? 19. मी पंढरपूरच्या वाटेला जात असताना मला बाळू मामाचा बघा भेटला. बरं का, बऱ्याच ठिकाणी भेटला. अशा 19 बघा कर्नाटकात भेटला. या रे सैवरा कुटीत जीवा. तुम्हाला समजली का भाषा? भाषा कर्नाटकी भाषा ही. या रे सैवरा कुटीत जीवा. समजली का? जो आला तो मरणार आहे. मामाची भाषा आहे, माझी नाही. बरं का, तुम्ही पुस्तक वाचून बघा. या रे सैवरा कुटीत जीवा ही मामाची भाषा आहे, माझी नाही. जो जन्माला आला तो जाणार आहे एक दिवस. मामाची भाषा फार अवघड आहे. आजही बाळू मामा मना भावे ज्यांना सेवा केली त्याच्या आजही बाळू मामा सपनात आहे. जो म्हणशील आहे त्याला मी आहे, जो म्हणशील नाही त्याला मी नाही, असा बाळू मामाचा शब्द आहे आजही. तुम्ही बाळू मामाचा चमत्कार घेऊन पहा. बाळू मामाला नुसतं हाका मारून पहा तरी चमत्कार आहे. बरं का, आता ही सांगायसारखी गोष्ट नाही, पण मी सांगतो बाळू मामा सामने सांगतो. तुम्ही बघा बाळू मामाचा काय चमत्कार आहे. तो बाळू मामाला हाका मारली तर लगेच बाळू मामा धावून येतो. कोणत्याही संकटाला तारितो असा बाळू मामा देव. गोर गरीबाला मामा चांगला आहे, पण उन्मत्ताला मामा शासन देतो. बरं का, उन्मत जर असला ना त्याला बाळू मामा शासन देतो, दिल्याशिवाय राहत असतो. याच्यात काही फरक नाही. बरं असो, आता आपला टाइम झाला का? आता आपला आरतीचा टाइम झाला. काय बोलता मामा तुम्ही? म्हणी गाडी चालू होईल कर म्हणी, लगेच चालू नाही झाली तर बाळू धनगर सांगणार नाही. लगेच गाडी चालू झाली. ड्रायव्हर लगेच म्हातारीला आणायला गेला आणि ते 5 रुपये कमी होते तिथं पोहोच केलं त्या म्हातारीला. असे भगवंत संत उधार उधार अनंत भरले भंडार मागी त्याशी पुरी. देवाने तुका म्हणे होते देवे भरले नाही रीते. असा बाळू मामाचा भंडारा आहे. या भंडाऱ्याचा ज्यांना ज्यांना अनुभव आहे, पाटलांना तर नाही, पाटलांना तर नाही. बाळू मामाला पाटलाची जास्त संगत होती. बर का, पाटलाची जास्त संगत होती बाळू मामाला. प्रत्येक पाटलाला, एका पाटलाला बाळू मामा फक्त तिथे गेले, वाघ बैस होती, चहा प्यायला गेले. मामा म्हणे पाटलाची बायको दयाळू होती, भक्तिवान होती बिचारी. त्याच्या जोंधळे ते खळं चालू होतं, जेवरी होती. मामा तिथून चालली होती. चालली असताना मामा त्यांना म्हणे, पाटील पेनारा होता, पाटील पेनारा होता. मामा म्हणे गाड्या आजच्या दिवस झाकून ठेवी आणि उद्या रातभर. काय बोलता मामा? आमच्या तिथं आज करुबाई, करुबा म्हणजे हा आमच्या तिथं करुबाई. पाटील म्हणे कोणाला? म्हणे मामाला. अरे अरे, करुबा करून काय भलं नाही झालं, कोणाचंच भलं नाही झालं. बरं म्हणे आजचा दिवस थांबवतो मामा, तुम्ही म्हणता उद्या राजपूज राजपूजली पाटलांना. तर आधी पोते होईल होते 2 3, तर ते पोते किती भरले? खंडीभर भरले, 22 पोते भरले. बरोबर आहे ना? असा बाळू मामाचा अनुभव आजही तुम्ही घेऊन पहा.